अनिल खेडकर, लंडन UK. मी जे ग्लोबल वारी सुरू केली हे कशी सुरू केली किंवा चालू करण्यामागे तुम्हाला एक काय संकल्पना होती असं सांगा. ग्लोबल वारी म्हणजे बेसिकली ज्या काय आपली वारीची परंपरा आहे 750 वर्ष जुनी, हां त्याच्यात आपल्या दिंड्या पताका या भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून येतात. बरोबर. पण पहिल्यांदा ही वारी आता भारताबाहेर गेलेली आहे. बरोबर. तर लंडनवरून आपण ही वारी सुरू केली. 11 देशामधून ही वारी बाय कार जॉर्जियापर्यंत आली आणि जॉर्जियावरून मग मुंबईला आपण विमानाने आलो आणि आळंदीवरून आपण 5 जुलैला पायी प्रस्थान केलेलं आहे. आता आज आपण फलटणमध्ये आलेलो आहोत. आज 8वा दिवस आहे पायी चालायचा आणि 19 तारखेला पंढरपूरला पोहोचतोय. 20ला नगर प्रदक्षिणा करून ही वारी संपणार आहे आणि 25 तारखेला आषाढी एकादशीसाठी याच पादुका पुन्हा लंडनला जाणार आहेत लोकांच्या दर्शनासाठी. पण तुम्हाला वारी जे लंडनवरून जे भारतात आपण आणली आणि ते पंढरपूरपर्यंत परत आपण UKला घेऊन चाललो आहे, ही कसं काय तुम्ही सुचलं तुम्हाला की आपण हे सुरू केली पाहिजे? जेव्हा तुम्ही भारताबाहेर राहता तेव्हा तुम्हाला एक मिसिंग गोष्ट असते ती म्हणजे आपली संस्कृती जी काय बेस आहे आपला तो सणवार सगळे साजरे होतात. पण वारी हा प्रकार असा आहे की तुम्हाला पायी चालावं लागतं. बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला पायी चालायचं असेल तर तुम्हाला ती वारीच काढली पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला भारतामध्ये आळंदी देहूला किंवा ज्या संस्थांमधून दिंड्या तिथे यावं लागेल. पण बऱ्याचशा कारणास्तव लोकांना वारीमध्ये सहभागी होता येत नाही. त्यांना त्यांच्या एरियामध्ये जर सहभागी होता आलं किंवा त्यांच्या देशामध्ये सहभागी होता आलं तर ते त्या वारीचा एक प्रतिकात्मक भाग बनू शकतात. म्हणून या ग्लोबलीचा आपण संकल्प केला की त्या त्या देशामध्ये असणारे विठ्ठल भक्त त्या वारीचा सहभाग होतील आणि पुढे ही वारी अशीच कंटिन्यू राहील आणि मग आपण जे ज्यांना कोणाला पायी चालायचं ते पायी चालतील. तर वारीमध्ये तिथलेही रहिवाशी आहेत की आपले भारताचेच रहिवाशी? नाही, मिक्स आहे. हे सगळे ती जॉर्जियाची आहे, हे UKचे आहेत, हे UKचे आहेत, हे जर्मनीचे आहेत, हे UK आफ्रिका इंडियाचे आहेत सर्व आणि इंडिया म्हणजे मिक्स आहे सर्व. तुम्हाला कसं वाटलं की बाबा वारीला आपण यावं? आता एवढ्या वर्षाची जी परंपरा आहे आपली ती आपण इथे येऊन जर का म्हणजे बाहेर देशात राहून ती आम्हाला आणि आमच्या पुढच्या जनरेशनला ती जर का समजावता आली तर समजावण्याचं बेस्ट उदाहरण हेच आहे की आपण इकडे येऊन म्हणजे आमच्या मुली आलेल्या आहेत आमच्याबरोबर इथे त्याच्यामुळे तर त्यांनाही एक एक्सपिरियन्स मिळतो हा आणि त्याच्यातनं आपल्या पुढच्या जनरेशन पण ही आपली परंपरा आहे ती पुढे चालवू शकतात. पण जर पुढच्या जनरेशनला तुम्ही वारी दाखवताय तर काय संदेश द्याल त्यांना की वारी का केली पाहिजे आपण? वारीमध्ये आपलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे की मीपणा सोडून आपण सगळेजण जे आहोत ती आपल्या माऊलीसाठी आपण जे काय करतो आहे आणि आपली सगळ्यांमध्येच आपण ती माऊली बघतो आहे आपण तर आपण तो आपला मीपणा सोडून आपण ती केली म्हणजे आपलं मीत्व नसेल तर आपण मग पूर्ण जे काय आहे आपलं सर्व जे काय आहे ते बनवलेलं विठ्ठलानेच आहे आणि ते त्याच्याकडेच परत जाणार आहे. आपण फक्त आता ते वापरतो आहे तेवढं त्यांना कळलं आणि त्याच्यातनं ते पुढे ते त्यांच्या कृतीतनं ते जर का त्यांना दाखवता आलं तर त्याच्यात आम्हाला सगळं मिळाल्यासारखं. तुमच्यासाठी वारी म्हणजे काय थोडक्यात? माऊली एका वाक्यात माऊली. तुमचं नाव काय? माझं नाव संजय जाधव. संजय. गाव कोणतं? मी आलो आहे UKवरून इकडे मुंबईवर. म्हणजे तुम्ही रहिवाशी UKचेच आहात? UKचे. मग तुम्हाला वारी करताना काय एक्सपिरियन्स आला? एक्सपिरियन्स तसे भरपूर काही आता 8 दिवसात भरपूर काही एक्सपिरियन्स मिळाले आणि प्रत्येकाच्या भावना लक्षात आल्या की कोण आपलं पूर्णत्व देतं वारीसाठी आपला लाईफ टाकल्यासारखं वारीमध्ये त्यांनी संकल्प केलेला आहे आणि ते संकल्पना समजावून मेन घेणं आणि आपण स्वतःला समर्पण देणं हेच वारीचं मेन उद्दिष्ट आहे. आता एवढे सगळे लोक तुम्ही जमा केलेत, हे जमा करताना तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या? अडचणी नाही, आपण फक्त नाममात्र आहे. आपण ज्यावेळेस एखादा संकल्प करतो त्याच्या मागे चांगली भावना असते तर पांडुरंग ऑटोमॅटिक चांगले लोक त्याच्यामध्ये प्लग इन करतात. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक वेगवेगळ्या देशाचे कॉन्टॅक्ट भेटतात. भारतामध्ये अरेंजमेंट होते. भारतामध्ये तुम्हाला आता हेच उदाहरण घ्या, उपळेकर महाराजांच्या मठामध्ये आपण आहोत. कुठून ना कुठून कोणीतरी येतो आणि सांगतो की काय सेवा करू, राहायची सेवा पाहिजे मठ घ्या आमचा किंवा जेवणाची सेवा आम्ही पंगत देतो. मला असं वाटतं तुम्ही फक्त एखाद्या गोष्टीचं मनापासून तयारी दाखवायची, बाकी देव ऑटोमॅटिक त्या गोष्टी लाईन अप करतो जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी ऑटोमॅटिक भाग बनत जाता. तुम्ही फक्त विचार करायचा की मला ही गोष्ट पाहिजे, कोण ना कोण तुम्हाला त्या 24 तास 48 तास येतो, ती गोष्ट तुम्हाला देतो आणि पुढे तुम्ही मार्गस्थ होता. तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की चॅलेंज येतं. चॅलेंज येणारच कारण तो खडतर प्रवास
पण त्याच्यासाठी तुम्हाला फेस करायची मनाची ताकद पण पाहिजे आणि त्यासाठीच तर वारी आहे. वारी तुम्हाला शिकवते की चॅलेंजेसला ओव्हरकम कसं करायचं. तुम्ही चिखलामध्ये झोपता, पावसात चालता, उन्हात चालता, मग त्याच्यातून बेसिकली तुम्हाला तयारी होते मनाची की कितीही तुमच्या आयुष्यात प्रसंग आला तरी तुम्ही त्याला फेस करू शकता. जर तुम्ही चिखलात झोपू शकता तर त्याच्यापेक्षा अजून वाईट काय होणार. तर ती म्हणजे वारी आहे बेसिकली. तुम्हाला जर आता नवीन पिढीला सांगायचं म्हटलं की वारीत सहभागी व्हायचं पुढच्या ह्याच्यापासून युकेच्या लोकांना, तर नवीन पिढीला काय सांगाल तुम्ही, का सहभागी झालं पाहिजे वारीमध्ये? वारीत 3 गोष्टीसाठी सहभागी व्हायला पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश सापडत नसेल किंवा तुम्हाला वाटते की तुम्ही खूप काही करताय, अभ्यास करताय, नोकरी करताय, पैसे कमवताय, धंदा करताय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान नसेल की तुम्हाला समाधान शोधताय तुम्ही दरवेळेस, रोज उठून कामाला जाताय, घरी येताय, पण तुम्हाला कळत नाही की याच्यात वेगळं काय करतोय मी. जर तुम्हाला ते वेगळं करायचं उत्तर शोधायचं असेल तर वारीमध्ये जा. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही वारीमध्ये यावे? एक भाव होता तो म्हणजे सेवाभाव. वारीमध्ये येऊन आपण सगळ्यांचं नेहमी ऐकलेलंच आहे की सगळेजण आपुलकीने सगळ्यांचं स्वागत करतात, सगळ्यांची सेवा करतात. त्याच्यामुळे तो एक भाव आपला जो मनातला असतो तो आपण सगळ्यांपर्यंत पोचवतो आणि तोच एक भाव आपल्याला शेवटी माऊलीपर्यंत घेऊन जातो. पण तुम्हाला असं वाटलं नाही की आपण एवढं चालणार आहे वगैरे, चालणं रोजचं आणि असं नाही कंटिन्यू रोज चालणं आणि रोज तुम्ही थोडं थोडं चालणं, ह्यात फरक आहे, तरी तुम्ही हे चॅलेंज घेतलं कशासाठी? अगदी अगदी अगदी. कारण हे चालणं म्हणजे चालणं वाटतच नाही माऊली. कारण टाळ मृदुंगाच्या आवाजात, त्याच्यानंतर कीर्तनं आणि भजनं ऐकत हे सगळं वेळ कसा निघून जातो आणि माऊलीच्या आवाजात याच्यामध्ये समजतच नाही. थकवा सगळा निघून जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आपण उठून रेडी असतो परत पुढच्या भारतीय भाषा आणि परदेशीय भाषा या दोन्ही भाषांमध्ये फरक आहे. जर तिकडच्या लोकांना वारी सांगायची म्हटली तर कसे सांगाल? तिकडच्या लोकांना जर वारी सांगायची असेल तर आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो की एक जो आपण म्हणतो डिव्होशन, की आपलं जे आपल्या म्हणजे आपला जो देव आहे त्याच्याबद्दलच्या आपल्या ज्या भावना आहेत तर त्या डिव्होशन तुम्ही कसं काही दाखवू शकता, म्हणजे तुमच्या समोरच्या माणसासाठी, तुमच्या बाकीच्या सगळ्या कम्युनिटीसाठी आणि अल्टिमेटली तुमच्या देवासाठी. ओके. तर ह्याच्यातनं आम्ही त्यांना दाखवू शकतो. तुम्हाला काय वाटतं की वारी ही कशा प्रकारे आपण लोकांना पोचवू शकतो? आपण जसं आता आम्ही यावर्षी ग्लोबल वारीचं सुरुवात केली आहे की आम्ही आता लंडनहून इथे पंढरपूरला पादिका म्हणजे आपण जी वारी केली आहे तर आपण जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये समावेश करून घेऊ शकतो. आपली पुढची पिढी किंवा आम्ही आता जे सगळे वेगवेगळ्या देशांमध्ये राहतो तिकडच्या सगळ्या लोकांना आम्ही याच्याबद्दल त्यांची जाणीव करून देऊ शकतो. त्यांना आपण त्याचं प्रोत्साहन देऊ शकतो की तुम्ही पण याच्यामध्ये सामील व्हा, की जेणेकरून ही पूर्णपणे विश्वात्मके देवे आपण जे म्हणतो की ती पूर्ण जगाची वारी होऊन जाईल. तुझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना माहिती आहे तू वारीमध्ये आली आहेस? जर त्यांना इथून गेल्यानंतर हा वारीचा एक्सपिरियन्स आहे तो कशा प्रकारे सांगशील? वन्स अ लाईफटाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे की मला असं सांगायला आवडेल की म्हणजे माझं पण होतं की कधीतरी आयुष्यामध्ये एकदा चान्स मिळाला तर मला करायची आहे. कारण माझ्या आजोबांचा एक्सपिरियन्स ऐकायचे किंवा आपण टी व्हीवरती बघतो, रील्समध्ये इतके व्हायरल चालू असतात सध्या आजकाल, ड्रोन शॉट्स वगैरे ते सगळं. सो ते एकदा जाऊन बघायचं होतं की नक्की काय असतं, कसं असतं. आम्हाला कसं व्हायचं की आम्ही एक दिवस चालायचो. जेव्हा आमच्या गावामध्ये पालखी येतात तेव्हा मग आम्ही त्यांना रिसीव्ह करायला मागे जायचो थोडंसं, आल्यानंतर थोडंसं पुढे वगैरे असं व्हायचं. पण असं तो पूर्ण एक बघायचं होतं की लोक कसे राहतात, काय राहतात, कसं असतं, पूर्ण मॅनेजमेंट कसं असतं वगैरे. सो तो एक्सपिरियन्स करायला मिळतो. पण जर आता तू जे म्हटले की ड्रोन शॉट्स वगैरे जे व्हिज्युअल्स तू पाहते, पण ते जे लाखो वारकरी चालत आहेत त्यावेळेस तू पाहिली जाते. आता तुमची दिंडी ही त्या वारकऱ्यांपेक्षा पुढे आहे, नाही का? मग तुला तो एक्सपिरियन्स ह्या दोघांमध्ये काय सांगशील? तो एक्सपिरियन्स खूप जास्त रॉ एक्सपिरियन्स आहे तसं पाहायला गेलं तर. आम्ही त्या ह्याच्यामध्ये थोडंसं सुखी आहोत की आम्हाला लोकांनी खूप जास्त म्हणजे आम्हाला राहायला चांगलं स्पेस अवेलेबल करून दिल्यात. आम्हाला जेवण खूप चांगलं मिळतं आहे प्रत्येक ठिकाणी. खरंच खूप सगळेजण आम्हाला सपोर्ट करतात. पण त्या वारीमध्ये असं होत नाही. पुढे एका पॉईंटला गेल्यानंतर त्यांना जेवायला वगैरे मिळत नाही त्या वारकऱ्यांना किंवा त्यांना असं चिखलामध्ये राहिलेलं वगैरे असतं. सो आम्ही त्या बाबतीत खूप सुखी आहे सगळेजण की आम्हाला तो एक्सपिरियन्स अजून तरी आलेला नाही आणि नाही येणार, कारण की लोक खूप देवाने चांगले पाठवलेत आमच्यासाठी की जे आम्हाला सगळं सेट करतात. आता दिवे घाटामध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्यावरती एक रिंगण झालं होतं पाहिलं. तो रिंगणाचा एक्सपिरियन्स तुला मिळाला नाही, पण तो जर पुढच्या वेळेस मिळाला तर काय सांगशील लोकांना? काय म्हणजे एकदम मॅजिकलच मोमेंट असेल तो, कारण की काय म्हणजे अशा शब्दामध्ये सांगताच येणार नाही त्या गोष्टी की काय वाटतंय, कसं होतंय वगैरे. कारण ते तिथल्या तिथं अनुभवायला मिळणं वेगळी गोष्ट. दादा जे लोकांचं मॅनेजमेंट केलं आहे ते कशा प्रकारे केलं होतं?
Management कारण की करायचं. वेगवेगळ्या देशातून लोक तुम्ही कनेक्ट केले आणि त्या एका ठिकाणाहून तुम्ही निघाले, हे कसं केलं होतं? नाही, याच्यामध्ये प्लॅनिंग नक्की करावं लागतं लॉंग टर्म, की तुमचा रूट काय आहे, कोणत्या देशामधून पादुका घेऊन जायचे आहेत आणि फिजिबिलिटी किती आहे, बाय कार, बाय रोड, बाय फ्लाईट आणि बाय वॉक. तर त्याचं प्लॅनिंग एकदा झालं की ऑटोमॅटिक त्या देशामधले तुम्हाला कोण ना कोण कॉन्टॅक्ट भेटतात आणि त्याच्यानंतर त्या सिटीमध्ये कॉन्टॅक्ट, टाईम टेबल की आपल्याला आषाढीला किती तारखेला आषाढी आहे आणि बॅकवर्ड कॅल्क्युलेशन की आपल्याला मग मुंबईमध्ये या तारखेला पाहिजे, आळंदीला या तारखेला पाहिजे, युरोप या तारखेला सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर लागणारी लोकं. तुम्ही आमच्या दिंडीमध्ये पाहिले तर टाळकरी आहेत, विनाधारी आहेत, तुळशीवाल्या लेडीज आहेत, भजन करत आम्ही चालतो. तर जे काय आपलं ट्रेडिशन आहे ते फॉलो करत 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 पुढे चाललेलो. तर ह्याच्यासाठी प्लॅनिंग होतं, पण ऑटोमॅटिक चांगली टीम, ही अशी टीम भेटते आपल्याला आणि त्यांच्यामुळे आपल्याला ही वारी सुखरूप होते. मला असं वाटतं तुम्ही त्या लोकांचा विचार घ्या ज्यांनी लोकल लेवलला वारी पाहिलेली आता ते ग्लोबल लेवलला वारीमध्ये सहभागी झाले, त्यांचं मत जाणून घ्या की त्यांना लोकलच्या ऐवजी ग्लोबल वारीमध्ये चालताना काय अनुभव येतो. आतापर्यंत मी 4थं वर्ष आहे माझं वारीत यायचं. वारीमध्ये आता वारी म्हणजे कसं आपण चालते खरं, पण ह्या वारीचं म्हणजे वेगळंच आहे. आता आपल्या महाराष्ट्रातून भरपूर काही वाऱ्या पालख्या निघतात आणि ही पालखी म्हणजे कसं आम्ही आळंदीतून निघलो तेव्हापासून आम्हाला कुठलं काही म्हणजे असं हे नाही काय एकदम हे कर. आणि दुसरा विशेष म्हणजे महाराष्ट्रातून पालख्या निघतात, ही लंडनहून पालखी आलेली आहे काय. सर्वात महत्त्वाचं त्यांनी एवढं नाव कमवलं की जगात कुठलं असं हे करू शकत नाही, एवढं नाव त्यांनी कमवलं. बरोबर. काय आता तुम्ही ती पण वारी पाहिली, आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती, तुम्ही ग्लोबल वारी पण पाहताय. तर तुमच्यासाठी विठ्ठल काय आहे की तुम्ही या वारीमध्ये आलात? हां, विठ्ठल म्हणजे संघच आमच्याच संघ आहे, पादुका आमच्या संघच आहेत ना काय. हे पादुका तिकडे नेऊन परत आणलेले म्हणजे ते आमच्या संघाचे पांडुरंग आमच्या संघाचे. आम्ही भेटायला घेऊन चाल परत तिथं अभिषेक करून ते परत लंडनला जाणार. आता तुम्हाला वारी करताना, तो 4 वर्षांपासून तुम्ही वारी करताय, तुम्हाला एखादा असा एक सीन आठवतो का की तुम्हाला तो सीन आयुष्यभरासाठी लक्षात राहील? आयुष्यभरासाठी आम्ही ज्या वेळेस आपल्या निरा नदीमध्ये आंघोळ करायला लागलो, आत्तापर्यंत इंद्रधनुष्य मी असं बघितलं पण असं गोल कधीच बघितलं नाही. असं आमच्या वारीत यावेळेस घडलं. यावर्षी मोबाईलमध्ये सगळ्याच्या बघा तुम्ही. हा, जे पांडुरंगाच्या डोक्याच्या वरती झालं होतं बरोबर. हो, ते म्हणजे गोल होतं. आतापर्यंत मी गोल बघितलं नव्हतं कधी. आपण सगळे असे अर्धा सर्कल बघतो. हा, अर्ध बघितलं बस, याच्यात बघितलं पण पूर्ण गोल नव्हतं बघितलं कधी. ते आम्ही आता. तुमचं गाव कोणतं? मी तसं प्रॉपर बीड जिल्ह्यातलं आहे. बीड जिल्ह्यात. मग तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये राहता की? महाराष्ट्रामध्येच राहतो. भाची आहेत माझी बहिणीचा मुलगा. ओके. हो, ते तिकडे असतात? हां, ते लंडनला असतात, मी पुण्याला असतो. मग तुम्ही यांच्यामध्ये सहभागी झाले? हो, आम्ही आळंदीतून सहभागी झालो. आळंदीमध्ये. हां, आळंदी ते पंढरपूर पायी. Ah,